खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे. संविधान विटंबना केल्याप्रकरणी परभणी येथे घडलेल्या घटनेवरून सोलापूर शहरात आज मोर्चा काढण्यात आला. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. दिवसभर शहरात या अनुषंगाने कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र काही समाजकंटकांनी आणि अज्ञातांनी शेवटी संध्याकाळी एसटीला लक्ष्य केले. 3 एसटी बसेसच्या काचा फोडल्यामुळे एसटी महामंडळाचे सुमारे 40,000चे नुकसान झाले. सुदैवाने या दगडफेकीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान सोलापूरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या तसेच सोलापूरहून शिवाजीनगर, पुणे आणि तुळजापूरहून सोलापूरकडे येणाऱ्या या तिन्ही एसटी बसेसवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये एसटीच्या काचा फुटल्या. सोलापूर सातारा या एसटी बसला सम्राट चौक येथे तर सोलापूर पुणे आणि तुळजापूर सोलापूर या बसला डीमार्ट येथे लक्ष्य करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पंचनामा करून सदरच्या बसेस पोलीस बंदोबस्तात मार्गस्थ झाल्या. त्यानंतर सोलापूर बस स्टँडवर आणि एसटी सोबत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस याबाबत अधिक माहिती घेत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.